मॉर्निंग एव्हरीबडी. सुलक हायस्कूलच्या 10वी अ ते 10वी फ च्या सर्व विद्यार्थ्यांची भूमितीच्या या आजच्या तासाला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी जो तास बघितला त्यामध्ये आपण चक्रीय चौकोनाचा व्यत्यास, चक्रीय चौकोनाच्या कसोटीचा व्यत्यास. हा ठीक आहे, येईल सिग्नल चांगला येईल, काय अडचण नाही. तुम्ही तुमचे पण सिग्नल चेक करा, काही अडचण नाही. बघू नंतर काय त्याच्याविषयी. सेटिंग सगळ्या ओके आहेत. तर मी त्यातली दुसरी केस, त्यामधलं जो दुसरा पार्ट होता, पार्ट जो दुसरा आहे तो चालू होता. तो पार्ट आता मी लिहून देतो. मी माझा व्हिडिओ मोड बंद करतो आणि लगेच लिहून द्यायला सुरुवात करतो. ओके, ठीक आहे. पार्ट 2, केस 2. हा काय होतंय, त्यावेळेसची आपली अशी केस होती की तो बिंदू जो आहे डी बिंदू, मी तर आकृती काढून दाखवतो. ए बी सी तर वर्तुळावर आहेतच, आणि डी बिंदू आत होता, ते झालेलं होतं. आणि आता आपल्याला काय करायचंय, दुसरी केस करायची, ती म्हणजे डी बिंदू हा वर्तुळाच्या बाहेर आहे. म्हणजे हे बाहेर डी बिंदू असा आहे एबीसीडी, आणि ती छेदताना कुठून छेदलाय, वर्तुळावर टी मध्ये छेदलाय. अशी होती आकृती. लिहा केस दुसरी. येथे येथे डी बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर, डी बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असेल तर, म्हणून खालच्या वेळेला आकृती 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे, इंग्लिश मीडियम मध्ये लक्ष द्या. हिअर इफ द पॉइंट इज इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल, point D is in the exterior of the circle. Therefore, points A, B, C are on the circle. बिंदू A, B व C हे वर्तुळावर आहेत. खालच्या वेळेला चौकोन ABCD चा, चौकोन ABCD ची AD ही बाजू, साइड AD ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD intersects the circle at T. चौकोन ABCD ची AD बाजू वर्तुळाला टी बिंदूत छेदते असे मानू. टीसी जोडले म्हणून, टीसी जोडले म्हणून चौकोन ABCT, म्हणून चौकोन ABCT हा चक्रीय चौकोन आहे. सांगतोय, थोडं सांगू दे मराठी माध्यमला, मी सांगतोय इंग्लिश माध्यम. एडी बाजू वर्तुळाला टी मध्ये छेदते, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर म्हणून ABCT हा टीसी जोडले व ABCT हा चौकोन चक्रीय चौकोन आहे. आता इंग्लिश मीडियम वर लिहा. साइड AD intersects the circle at point T. Join TC. Therefore, quadrilateral ABCT is cyclic.
म्हणून चौकोन एबीसीटी हा चक्रीय चौकोन आहे. म्हणून खालच्या वेळेला कोन बी अधिक कोन टी बरोबर 180 अंश. डॅश 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 पुढचा नंबर चौथा काहीतरी असेल. मग आता समजा मी हा 4 नंबर मानला, म्हणून 1 व 4 वरून 1 मध्ये काय आहे आपलं बी अधिक डी बरोबर 180 आहे. म्हणून 1 व 4 वरून डॅश फ्रॉम 1 and 4 डॅश कोन बी अधिक कोन टी बरोबर कोन बी अधिक कोन डी. डी कॅन्सल झालं. म्हणून कोन टी बरोबर कोन डी. दिस इज इम्पॉसिबल. हे अशक्य आहे. कारण कोन टी हा कोन टी हा त्रिकोण सीटीडीचा बाह्यकोन आहे. दिस इज इम्पॉसिबल बिकॉज अँगल टी इज द एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रँगल सीटीडी. हे अशक्य आहे. दोन दोनदा सांगतो, काळजी करू नका. हे अशक्य आहे कारण कोन टी हा त्रिकोण सीटीडी चा बाह्यकोन आहे. कारण का तुम्हाला माहिती लिहू नका. हा सीटीडी चा बाह्यकोन आहे. मग बाह्यकोनाचं माप हे या दोघांच्या बेरजे इतकं असतं. आणि आता आपल्या काय हे तर नाहीच. हे दोन एकरूप दाखवले गेलेत. हे आणि हे दोन कसे एकरूप असतील शक्यच नाही. म्हणून अशक्य आहे म्हणला. म्हणजेच खालच्या वेळेला म्हणजेच डी कोन हा डी बिंदू हा म्हणजेच डी बिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागात नसला पाहिजे. इट मीन्स दॅट पॉइंट डी मस्ट नॉट बी. इट मीन्स दॅट पॉइंट डी मस्ट नॉट बी in the exterior part of the circle. Paragraph. अशा प्रकारे चौकोन एबीसीडीचा डी बिंदू in this way point D of quadrilateral ABCD is neither in the interior. अशा प्रकारे चौकोन एबीसीडीचा डी बिंदू हा चौकोन एबीसीडीचा डी बिंदू हा वर्तुळाच्या अंतर्भागातही नाही, वर्तुळाच्या अंतर्भागातही नाही व बाह्य भागातही नाही. फुल स्टॉप. In this way, point D of quadrilateral ABCD is neither in the interior of the circle nor in the exterior of the circle. म्हणून अंतर्भागातही नाही व बाह्य भागातही नाही. म्हणून बिंदू टी व डी हे वेगळे नसून एकच आहेत. बिंदू टी व डी हे वेगळे नसून एकच आहे. पॉइंट्स टी अँड डी आर नॉट डिफरंट, दे आर सेम. म्हणून
बिंदू डी हा वर्तुळावर आहे. आपण ए बी सी हे वर्तुळावर आहेत, त्याला काहीतरी नंबर दिलाय, तो कोणता आहे बघा? सांगा मला चॅटिंग मध्ये. ए बी सी हे बिंदू वर्तुळावर आहेत. हे वाक्य याला काहीतरी नंबर दिलाय, 2 किंवा 3 असेल. पॉइंट्स ए बी सी आर ऑन द सर्कल. आत्ताचा नंबर सांगा काय? आत्ताचा नंबर बर 2 असेल, 3 असेल, काय? आत्ताचा जो नंबर आहे तो काहीतरी 4 किंवा 5 असेल. मग त्या 2 नंबर वरून लिहा. 2 व 5 वरून किंवा 3 व 5 वरून इंग्लिश मीडियमचं वाक्य लिहायचं राहिलं. देअरफॉर पॉइंट टी अँड डी आर नॉट डिफरंट, दे आर सेम. देअरफॉर पॉइंट डी लाईज ऑन द देअरफॉर पॉइंट डी राहू दे आता मी पुढचा हफ्ता. देअरफॉर पॉइंट डी लाईज ऑन द व्हिडिओ बंद कर रे झोपलेला. देअरफॉर पॉइंट डी लाईज ऑन द सर्कल. म्हणून 3 व 5 वरून ए बी सी डी हे चारही बिंदू वर्तुळावर आहेत. फ्रॉम 3 अँड 5 पॉइंट्स. तुमचा काय नंबर असेल? 3 ते 5 असेल, 3 व 6 असेल, काहीतरी नंबर असेल. पॉइंट्स ए बी सी डी आर ऑन द सर्कल. म्हणून चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध. Therefore, quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. खाली लिहायचं is proved. एवढी मोठी सिद्धता त्यांनी द्यायला पाहिजे होती, त्यांनी दिलेली नाही. आता पुन्हा अशीच सिद्धता अजून एक आपल्याला अभ्यासायची आहे. ती अतिशय महत्वाची आहे, पण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं. त्यांनी सुद्धा खूप मोघम दिलेलं आहे. ते काय वाक्य आहे बघा. पान नंबर 70 काढा सगळेजण. 70 आणि मोबाईल आडवा धरा. आता त्यांचं वाक्य आधी मी मराठीत सांगतो आणि इंग्लिश मध्ये पण सांगतो. एक रेषाखंड दिलाय, नवीन थेरम आहे बरं का. महत्वाची आहे, ती समजली तरच ओके, नाहीतर काहीच उपयोग नाही त्याचा. एक एक रेषाखंड दिलाय, रेषेचा पार्ट आहे हा आहे रेषाखंड एडी. या रेषाखंडाचे अंत्यबिंदू जोडणारा एक कोन आहे एबीसी. असंच अजून एक कोन आहे एसीडी. कळतं ना? या रेषाखंड एडीच्या एकाच अंगाला आहेत. एकतर बी आणि सी वरच आहेत किंवा बी आणि सी दोघही खाली आहेत. बी वर आहे, सी खाली चालणार नाही. काय म्हणलं मी? एका रेषाखंडाचे 2 अंत्यबिंदू आहेत ए व डी, व त्या रेषाखंडाच्या एकाच अंगाला वर, आता सध्या वर आहेत, बी आणि सी बिंदू असे आहेत की एबीसी हा कोन व एबीडी हा कोन व एसीडी हा कोन एकरूप होत असतील. काय वाक्य आहे? रेषाखंडाच्या एकाच अंगाला असलेल्या 2 बिंदूच्या तिथे रेषाखंडाने एकरूप कोन अंतरित केलेले असतील. म्हणजे कुठला कोन? एबीडी एसीडी हे 2 कोन जर एकरूप असतील तर त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू कोण? ए आणि डी, व ते 2 बिंदू कोण? बी आणि सी. हे चारही बिंदू जणू काही वर्तुळावर असतात. म्हणजे वर्तुळ काढलंय का आम्ही? नाही काढलं तरी आम्ही डिक्लेअर करणार की तो ए बी सी डी हे चारही बिंदू वर्तुळावर आहेत. वर्तुळ आखलंय का आम्ही? नाही.
पण तरी आम्ही म्हणणार की 100% हे चारही बिंदू एका वर्तुळावर असलेच पाहिजे. काय वाक्य? रेषाखंड एडी हा दिलेला आहे. रेषाखंड एडीच्या एकाच अंगाला बी व सी हे दोन बिंदू असे आहेत की एबीडी व एसीडी हे कोण इक्वल आहेत, समान मापाचे आहेत, एकरूप आहेत. असं होत असेल तर ते दोन बिंदू बी आणि सी आणि त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू ए व डी हे चार बिंदू कॉनसायक्लिक असतात. कॉनसायक्लिक म्हणजेच एकाच वर्तुळावर असतात. मग मी आता डायरेक्ट म्हणू शकतो की ए बी सी डी हे चारही बिंदू वर्तुळावर आहेत. तुम्ही म्हणाला सर कुठं वर्तुळ काढलंय? आहेत तिथं वर्तुळ, वर्तुळ सुद्धा आहे तिथं. आपण डायरेक्ट घोषित करू शकतो. म्हणजेच एबीसीडी चौकोन काय झाला? चक्रीय झाला. मला काय म्हणायचं कळलं का तुम्हाला? इफ देर इज अ सेगमेंट एडी and on its only one side, either on the upper side or on the lower side, there are 2 points B and C. Join AB DB, join AC DC, then we get angle ABD and angle ACD, such that if they are congruent, ABD congruent angle ACD, then we say that those 2 points B and C and the endpoints A and D of the segment AD, those 4 points are on the circle. बिनधास्त म्हणायचं. कळलं का ते वाक्य? मग तुम्ही ते तुमच्या मराठी मीडियमच्या पुस्तकातलं ते वाक्य लिहा. इंग्लिश मीडियम वाले इंग्लिश मीडियमच्या पुस्तकातलं वाक्य लिहा पटपट. जर दोन बिंदू एका रेषाखंडाचे दोन बिंदू, काय बघा ते वाक्य, आता मराठी मीडियमचं पुस्तक माझ्यासमोर नाही. If 2 points on a given line subtend equal angles at two distinct points which lie on the same line of the side of the line, then the 4 points are concyclic. एकाच वर्तुळावर ते बिंदू असतात. झालं? ज्यांचं झालंय त्यांनी ते आता आकृती काढा. पक्ष लिहा, साध्य लिहा. पक्ष तिथं आहे, साध्य तिथं आहे. ते टू प्रूव्ह आहे ना, त्याचं फक्त एकच वाक्य लिहा साध्यचं. ए बी सी डी हे वर्तुळावर आहेत, एकाच वर्तुळावरचे बिंदू आहेत. खालचं ते कंसातलं आहे ना, कॅन बी प्रूव्ड बाय इनडायरेक्ट मेथड, अप्रत्यक्ष सिद्धतेने सिद्ध करा, ते लिहू नका. कंसातलं लिहू नका फक्त. आता लक्ष द्या, समजावून सांगतो, लक्ष द्या आधी. आता पुन्हा तसंच तुम्हाला काय दिलेले आहेत? आम्ही 4 बिंदू दिलेत. लक्ष इकडे द्या आता सगळेजण. हा, तुम्ही लक्ष देत आहात असं मी मानतो. तिथं ए बी सी डी 4 बिंदू आहेत की नाही? ओके. ते 4 बिंदू एका रेषेवर आहेत का? नाहीत. शिवाय आम्हाला काय दिलेले तुम्ही?
कोन बी आणि कोन सी एकरूप आहेत हे कायम लक्षात ठेवा. डॅश नंबर 1 डोक्यात ठेवा, ते आता लिहायचं नाही, आताच आपल्याला मी लिहून देतो नंतर. आता आता ABCD पैकी बी, ए आणि डी हे तरी नक्कीच एका रेषेवर नाही आहेत की नाही. ऍक्च्युअली चारही बिंदू एका रेषेवर नाही आहेत, परंतु आपण त्याच्यातल्या 3 बिंदूंचा विचार करू. परवासारखं आपण मागच्या वेळेस थेरमला कसं केलं होतं तसं. BAD हे 3 तरी बिंदू नक्कीच वर्तुळावर नाही आहेत. आणि आपण मग शिकलोय, दिलेल्या 3 नैकरेषीय नॉन कोलिनियर 3 बिंदूतून एक आणि एक वर्तुळ जातच. म्हणजे याचा अर्थ बी ए डी या 3 बिंदूतून तर नक्कीच वर्तुळ गेलंय. बरोबर आहे की नाही. मग आता प्रश्न कोणाचा राहिलाय, फक्त प्रश्न राहिला सी बिंदूच्या विषयी. कळलं का. लिहा सिद्धता डॅश. येथे आकृतीत ABCD हे 4 नैकरेषीय बिंदू आहेत. इन द फिगर points ABCD in the figure points ABCD are non-collinear points. खालच्या वेळेला त्यातील among them त्यातील B, A व D among them B, A, D are also non-collinear points. हे देखील B, A व D कॉमा टाका, हे देखील 3 नैकरेषीय बिंदू आहेत. खाली लिहा. वी नो दॅट, आपणास माहित आहे की, आपणास माहित आहे की 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते. We know that one and only one circle passes through. We know that one and only one circle passes through 3 non-collinear points. 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते. खालच्या वेळेला म्हणून बिंदू B, A व D हे वर्तुळावर आहेत. डॅश 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 नंबर 1. Therefore points B, A and D are on the circle. Dash dash number 1. तसेच कोन ABD खालच्या वेळेला and angle ABD congruent angle ACD, तसेच angle ABD एकरूप कोन ACD dash 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 number 2 पक्ष given. खालच्या वेळेला आता प्रश्न सी बिंदूच्या बाबतीत उरतो. नाव क्वेश्चन arises about point C. पॅराग्राफ. समजा सी बिंदू वर्तुळावर नाही. Let point C is not on the circle. Point C is not on the circle. खालच्या वेळेला म्हणून सी बिंदूच्या बाबतीत दोन शक्यता संभवतात. Therefore there are 2 possibilities
therefore there are two possibility about point C. C बिंदूच्या बाबतीत दोन शक्यता संभवतात. आकडा एक, सी बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. आकडा दोन, सी बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. पॉइंट सी लाईज, आकडा एक, पॉइंट सी लाईज in the interior of the circle. आकडा दोन, पॉइंट सी लाईज इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल. आता सर्वजण लक्ष द्या, मी तर दोन आकृत्या काढतोय, तुम्ही पण काढा पटपट. कुठेतरी असेल का? कुठे ठेवलाय? ठीक आहे, ओके. बी सी बी ए डी आणि आता हा बिंदू सी बाह्य भागात आहे, हा इथं अंतर्भागात आहे. आणि आपल्याला दिलेल्या खुणा करायच्याच. पण आता हाच एसी पुढे वाढवला तर कुठं टेकला? टी ला. मग टी डी जोडा. पुन्हा इथं टी ला छेदला जातानाच टीच. ही पहिली केस, ही दुसरी केस. सगळेजण जरा आकृतीत बघा, काय दिसतंय तुम्हाला? पहिल्या आकृतीत काय दिसतंय? बीएडी वर्तुळावर आहेत, ओके. बी एबीडी कोन आणि एसीडी कोन एकरूप आहेत. मग मी सी कोन कुठं मानलाय? आत मानलाय, सी बिंदू. मग बीएडी एकरूप एसीडी, एबीडी एकरूप एसीडी तर दिलेलं आहे त्यांनी. मग मी एसी नावाची जी भुजा आहे, बाजू, ती पुढं वाढवली, वर्तुळाला कुठं छेदली? टीच्या तिथं. मग एटीडी हा कोन झाला, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, एटीडी आणि एबीडी हे एकाच वर्तुळावरचे कोण आहेत? एकाच कंसात अंतरित झालेले कोण आहेत? अंतर्लिखित कोण आठवते का? एकाच वर्तुळाच्या वर अंतर्लिखित झालेले कोण कसे असतात? ए बी डी एकरूप ए टी डी. अहो पण तुम्ही आम्हाला दिलंय काय? एबीडी एकरूप एसीडी. याचा अर्थ टी आणि डी कोण एकरूप झाले? टी आणि सी. टी आणि सी एकरूप झाले. अहो पण सी कोण तिथं दिसतोय, सी टी डी कोण, त्रिकोणाचा बाह्य कोण. बाह्य कोण हा आतल्या टीशी कसा एकरूप असेल? काहीतरी चुका लागलं, याचा अर्थ हे चुक असं नाही उपयोगाचं. म्हणजे सी बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात नसला पाहिजे. ओके, कुठे आहे मग? बाह्य भागात असेल. आता दुसरी आकृती बघा, सी बाहेर आहे. मग सी बिंदू जर बाहेर असेल तर मग तो एसी नावाचा जो रेषाखंड आहे बघा, ते एसी वर्तुळाला कुठेतरी छेदला आहे टीला. मग टीडी जोडलं, पुन्हा सीटीडी त्रिकोण तयार झाला. टी मग वर्तुळावर आहे, याचा अर्थ ए या कंसावर हा कोण अंतर्लिखित झालाय आणि हाही कोण अंतर्लिखित झालाय. मग हा आणि हा एकरूप झाला, ए टी डी आणि ए बी डी. अहो पण तुम्ही आम्हाला दिलंय काय पक्षात? एबीडी आणि एसीडी एकरूप आहेत, याचा अर्थ टी आणि सी एकरूप झाले. असं शक्यच नाही, कारण का दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार दोन कोणांची बेरीज म्हणजे बाह्य कोन असतो. इथं तर एक कोण डायरेक्टली इक्वल टू बाह्य कोन आहे, शक्यच नाही. म्हणजे सी हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर नसला पाहिजे.
अहो पण तो वर्तुळावर नाही, वर्तुळाच्या बाहेर नाही, वर्तुळाच्या आत नाही, असं तिन्ही शक्यता कशा असतील? वर्तुळाच्या बाहेर नाही, हो. वर्तुळाच्या आत नाही, हो. याचा अर्थ वर्तुळावर आहे. कारण कधी या कागदावर तर आहेच आहे की. या कागदावर आहे याचा अर्थ तो मग वर्तुळावर आहे. म्हणजे सुरुवातीला आपण मानलेलं जी शक्यता होती ती चुकीची. कळलं? लिहा पहिला आकडा. समजा सी बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. समजा सी बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. म्हणून लेट सी इज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. म्हणून किरण एसी पुढे वाढवला. रे एसी एक्सटेंडेड that cuts the circle at T. तो वर्तुळास टी बिंदूत छेदतो. टीडी जोडले. ब्रॅकेटमध्ये लिहा आकृती 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे. ब्रॅकेटमध्ये ऍज शोन इन फिगर 1. म्हणून अँगल एबीडी एकरूप अँगल एटीडी डॅश डॅश नंबर 3. कारण बरं 1 मिनिट 3 नंबरच आहे ना? हो 3 नंबरच आहे. कारण का 1 नंबर म्हणजे बीएडी वर्तुळावर आहेत आणि 2 नंबर म्हणजे एबीडी एकरूप एसीडी डॅश डॅश पक्ष हे 2 नंबर आहे. आता लिहिलेलं एबीडी एकरूप एटीडी डॅश डॅश नंबर 3. कारण एकाच वर्तुळात एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोन अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. खालच्या वेळेला म्हणून 1 व 3 वरून का 2 व 3 वरून 2 व 3 वरून म्हणून 2 व 3 वरून फ्रॉम 2 अँड 3 डॅश फ्रॉम 2 अँड 3 डॅश काय होत आहे फ्रॉम 2 अँड 3 डॅश कोन एटीडी एकरूप कोन एसीडी याला चौकोन करा. हे शक्यच नाही कारण कोन एसीडी हा this is impossible because angle ACD is the exterior angle of कोन ACD हा त्रिकोण CTD चा बाह्य कोन आहे. Angle ACD is the exterior angle of triangle CTD. Full stop. म्हणून बिंदू सी हा वर्तुळाच्या अंतर्भागात नाहीच. Therefore, point C does not lie. Point C does not lie in the interior of the circle. बिंदू सी हा वर्तुळाच्या अंतर्भागात नाहीच. दुसरं समजा बिंदू सी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. समजा बिंदू सी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. ब्रॅकेट मध्ये म्हणा आकृती 2. म्हणून
let point C is in the exterior of the circle. ब्रॅकेट मध्ये फिगर 2. Therefore seg AC म्हणून रेख AC वर्तुळास T बिंदूत छेदतो. seg AC cuts the circle at point T. TD जोडले. TD जोडले. जॉईंट TD. खालच्या म्हणून